नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आज उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत याचा इटा 7वीचा आपण आज गणिताचा भाग घेणार आहोत. तर गणिताच्या भागामध्ये आपण आज एक एक पाहू टॉपिक वाईज. जेवढं जास्त होईल आपण तेवढं घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 1.1 पासून आपण सर्व प्रश्न घेऊ, जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करू. ठीक आहे. इथे आपण 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. तर ही बेरीज कशी करायची आपल्याला ही बेरीज करताना आपण 1 ते 90 पर्यंतच्या संख्येची बेरीज घ्यायची पहिले. म्हणजे 1 ते 90 पर्यंतच्या संख्येची बेरीज घेऊ आणि त्याच्यातून मग 1 ते 20 पर्यंतची बेरीज आपण वजाबाकी करू. 1 ते 20 पर्यंतची बेरीज वजाबाकी करू म्हणजे आपल्याला 21 ते 90 पर्यंतची बेरीज येऊन जाईल. आता 1 ते 90 पर्यंतची आपल्याला बेरीज घ्यायची, तर आपल्याला काय करावं लागेल, 90 पर्यंत घ्यायची म्हणजे 90 करावं लागेल. त्याच्यानंतर 90च्या पुढची संख्या 91 येते, त्याला गुणाकार करायचा भागिले 2. तसं 1 ते 20 पर्यंत करायचं तर 20 गुणिले त्याच्या पुढची संख्या 21 भागिले 2 करायचं. आता आपल्याला ह्याचे 2 कॅल्क्युलेशन करायचे, नंतर जे पण उत्तर येईल त्याची वजाबाकी करायची. मग याचं कॅल्क्युलेशन केलं, इथं 45 येतात. 45 गुणिले 91 करायचे. ठीक आहे, 45 गुणिले 91 मी साईडलाच करून उत्तर डायरेक्ट सांगतो. 4095 येतं आणि 20 गुणिले 21 गुणिले 21 उत्तर येते 420. ठीक आहे. ही 1 ते 90 पर्यंतची बेरीज आहे आणि ही 1 ते 20 पर्यंतची बेरीज आहे. मग 1 ते 90 पर्यंतच्या बेरीज मधून 1 ते 20 पर्यंतची बेरीज वजाबाकी केली तर आपल्याला 21 ते 90 पर्यंतची बेरीज येईल आपल्याला. मग मी या दोघांची बेरीज करतो. हे 5, हे 7 आणि हे 36 म्हणजे 3675 उत्तर. काहीतरी चुकतंय का आपलं. 1 ते 90 95 91 गुणिले 91 45 गुणिले 91. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, 45 गुणिले 91 बरोबर आहे. उत्तर इथं पर्यायामध्ये का दिसत नाही आपल्याला? नाही, इथं आपण काटाकाटी केलीच नाही. हे 10 होतील. ठीक आहे, हे झाले 210. ठीक आहे ना. हे 5, हे 8 आणि 38 म्हणजे 3885 उत्तर येईल. 3885 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. त्याच्यानंतर पुढचं 1 ते 100 संख्येमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता जोडमूळ संख्या काय राहतात? पहा, मूळ संख्या तुम्हाला दाखवतो मी. जोडमूळ संख्याच्या जोड्या आता पाठच करून घ्या या सर्व गोष्टी. पहा, जोडमूळ म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत, समजा पहा ह्या मूळ संख्या आहेत. ज्या दोन मूळ संख्येच्या मधला फरक 2चा असतो त्या जोडमूळ असतात. मग ही जोडमूळ आहे का नाही? ही 3 आणि 5 एक जोडमूळ संख्या आहे. ही दुसरी जोडमूळ आहे. ठीक आहे, अशा जास्त नाहीत आपल्याकडे. ठीक आहे, 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि जोडमूळ आहेत. 5 आणि 7 ही दुसरी जोडमूळ संख्या आहे. 2चाच फरक पाहिजे आपला, त्या जोडमूळ संख्या असतात. 11 आणि 13 ही जोडमूळ आहे. 17 आणि 19 जोडमूळ आहे. म्हणजे 2 मूळ संख्येचा ह्याच्यातला फरक जर 2चा असेल तर त्या जोडमूळ असतात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 41 आणि 43 याच्यातला फरक पण आपल्याला 2चा येईल. त्याच्यानंतर 59 आणि 61 ह्या जोडमूळ संख्या, 59 आणि 61. त्याच्यानंतर 71 आणि 73 ह्या जोडमूळ संख्या आहे. 71 आणि 73. मग अशा जोडमूळ संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकूण 7 जोडमूळ संख्या आहेत. म्हणून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. सर्व घेऊन आपण आजपासून सर्व व्यवस्थित घेऊ. काल मी एक व्हिडिओ केला होता,
तो पण जाऊन पहा तुम्ही. याचं उत्तर हे आपल्याला एक मिनिट किती भेटले आपल्याला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आपली कोणती राहिली का? 17, 19 झाले. 29, 31 एक जोडी राहिली. 29 आणि 31 ही 8वी 8 एकूण जोड्या आहेत त्याच्यात. 8 जोड्या काय आहेत? मूळ संख्याच्या आहेत. पहा x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता ही दुसरी समसंख्या 17ने भाग जाणारी दुसरी समसंख्या. पहा समसंख्या नेहमी 2च्या फरकेने येत असतात आणि 17ने निशेष भाग जाणारी म्हणजे आपल्याला पहा इथं ही कोणती संख्या आहे? आपल्याला विषम संख्या आहे. तर आपल्याला दुसरी समसंख्या काढायची. पहिली समसंख्या आहे, दुसरी समसंख्या. दुसरी समसंख्या काढायची तर त्याला 2 न गुणावं लागेल. विषमची समसंख्या काढायची तर वजा करायचं 1. समची समसंख्या काढायची तर त्याला वजाबाकी नाही करायची. ही दिलेली संख्या विषम संख्या आहे आणि आपल्याला काढायची आहे समसंख्या. जर विषम संख्या दिली आणि समसंख्या काढायची तर त्याच्याला आपल्याला वजाबाकी 1 करायची. आता याच्या पुढचे आपण जर प्रश्न केले तर तुम्हाला लगेच समजून येईल की आपण काय करायचं. विषम संख्याला विषम संख्या काढायची असेल तर वजाबाकी 1 नाही करायचं. एक तर पहिले हे संख्या काढून घ्या किती येते. हे येते 4 वजा 1, उत्तर येते 3. ठीक आहे. मग ती संख्या x अधिक 3 आहे का? नाही अजिबात. मग त्याला ही 17ने निशेष भाग जाणारी, मग याला आपल्याला 17 गुणाकार करावं लागेल. म्हणजे ती संख्या असेल 17 त्रिक 51, x अधिक 51 ही संख्या असेल. x अधिक 51. आता ही संख्या आपल्याला पुढची विचारली, मागची विचारली असती तर x वजा 51 आला असता. त्याच्यानंतर पुढचं आहे, पुढील पैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज ही 1 ते 20 मधील मूळ संख्याच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे. तर पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ? आता आपण काय करू? 1 ते 25 मधले सर्व मूळ संख्या घेऊत आपण. 1 ते 25 मधल्या सर्व मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या सर्व 1 ते 25 मधली ह्या सर्व मूळ संख्यांची आपण बेरीज घेऊ. 2 आणि 3 5 होतात. 5 आणि 5 10 आणि 7 17, 18, 19 20 21, 28, 28 आणि 9 37, 37 आणि 3 40. एकदा अजून एकदा पाहू. 10, 17, 18, 19 20 21, 27, 15, 17, 18, 19 20 21, 28, 37, 40 ला 0 40 4, 4 5 6 7 8 9 10 यांची बेरीज येते 100. आता आपल्याला पाहायचं की आपल्याला मूळ 44 न जास्त आहे. आपण ह्या पहिल्या ह्या जर संख्येची बेरीज घेतली तर 71 आणि 73 यांची बेरीज येते 144. 144. आता ही 44 न जास्त झालेली आहे की नाही? हे 100 आहे आणि हे 44. मग ही 44 न जास्त झालेली आहे. मग आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे. कारण ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती ह्या 1 ते 25 मधल्या मूळ संख्येची बेरीज 100 व्हायली आणि ह्या दोघांच्या मूळ संख्येची बेरीज आपल्याला किती व्हायली? 144. म्हणजे 44ने लहान आहे. कोण आहे छोटा जिम बॉय? चला. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊ.
चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढीलपैकी कोणत्या झालं हे 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच येईल. आता हे 11 ते जेवढ्या मूळ संख्या आहेत, आता मूळ संख्या किती आहेत आपल्याला माहिती आहे 13, 11 पण आहे. ठीक आहे, अंकाची अदलाबदल जर केली तर 11ला 11च येते, ही पण मूळ संख्याच तयार राहिली. 13ला 31 येते, ही पण मूळ संख्याच तयार राहिली. 17चे 71 होतात, ही पण मूळ संख्याच राहिली. 19चे 91 व्हायलेत, ही मूळ संख्या तयार होत नाही. पुढचा प्रश्न घेऊ. त्याच्यानंतर आपला 23 होते 32 ही याला अदला बदल केले तर मूळ संख्या होत नाही. त्याच्यानंतर 29 याची अदला बदल केलं तर होतात 92, ही पण मूळ संख्या होत नाही. 31चं 13 होते, याचं पण अदला बदल केलं तर मूळ संख्या होते. त्याच्यानंतर 37चे 73 होतात, हे पण मूळ संख्या तयार व्हायली. 41, 43, 47, 51, 51 नाही, 53, 59, 61, 63, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या मूळ संख्या आहेत. आता याची अदलाबदल प्रत्येकाची केली तर याचा 14 येते, ही मूळ संख्या होत नाही. 34 येते, ही पण मूळ संख्या होत नाही. 74 येते, ही पण मूळ संख्या होत नाही. 35 होते, ही पण मूळ होत नाही. 95 येते, ही पण मूळ होत नाही. इथं 16 होते, ही पण मूळ संख्या होत नाही. इथं 36 होते, ही पण मूळ संख्या होत नाही. इथं 17 होतात, ही मूळ संख्या होते. इथं 37 होते, ही पण मूळ संख्या होते. इथं 97 होते, इथं पण मूळ संख्या होते. इथं
38 होतात, ही मूळ संख्या होत नाही. इथं 98 होतात, ही पण मूळ संख्या होत नाही. इथं 79 होतात, 79 होतात, ही मूळ संख्या होते. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 मूळ संख्या होतात आपल्या त्या. मग ते आपण इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे ते. ठीक आहे. वेळ लागेल आपल्याला, पण समजून करा प्रत्येक गोष्ट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गणित व्यवस्थित येतील. 3 क्रमावर विषम संख्येची बेरीज आपल्याला सांगितली. x आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या आपल्याला विचारलेली आहे. तर पहा, 3 क्रमावर विषम संख्या, मग ती आपल्याला काय येणार, वायचे आपण त्याची सरासरी काढली, मधली संख्या y अधिक 3 येणार. तर सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील संख्या कोणती? तर सर्वात मोठी संख्या जी राहणार आहे ती अधिक 2 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढची संख्यामध्ये आपण 1 मिळवला तर उत्तर येईल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही? सहमूळ म्हणजे एक आपल्याला मूळ संख्या पाहिजे, म्हणजे त्याचे अवयव केले तर त्याच्या अवयवामध्ये सामायिक फरक आपल्याला एकसारखा भागाकार येणार नाही. जसं की आपण करून पाहू. सहमूळ सहमूळ काढायचे आपल्याला 32 आणि 24. 32 चे अवयव करूत आपण 2. याला पण 2 न भाग जातो, याला पण 2 न भाग जातो, म्हणून या सहमूळ संख्या नाही आहेत. ठीक आहे. या सहमूळ आहेत का नाही आहेत? याला 5 न जातो, 25 ला 5 न जातो आणि 5 न जातो. याचे अवयव काढले 32 चे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. त्या दोघांमध्ये कोणताही सामायिक अवयव नाही आहे. असे फॅक्टर करून करायचे, अवयव करून करायचे. म्हणून हे काय झाल्या, दोन्ही सहमूळ संख्या झाल्या. ह्या पण 2 सहमूळ झाल्या, ह्या पण 2 सहमूळ झालेल्या आहेत. ही सहमूळ संख्येची जोडी नाही आहे. चला, पी एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? आता आपल्याला समसंख्याला समसंख्याच काढायची, तर मग काय करावं लागते, आपल्याला समसंख्या इथं पण समसंख्याच काढायची. तर मग काय करायचं, 38वी काढायची, गुणिले 2 करायचं. ठीक आहे. आपली उत्तर येऊन जातं. ठीक आहे. समसंख्याला विषम संख्या काढायची असली तर वजा 1 करायचा, पण इथं वजाबाकी 1 करायची गरज नाही. पी अधिक 76 उत्तर येईल आपलं. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ विद्यार्थी मित्रांनो.
1 मिनिटाचा थांबा, एक चहा होऊ द्या माझी, संपायला आली. अर्ध्या मिनिटाचा सुरू करू. चला. पहा, ही पण समसंख्या आहे आणि ही पण समसंख्या आहे. दोन्ही समसंख्याच विचारली असेल तर फक्त 2 गुणाकार करायचा, वजाबाकी काही करायची नाही. आणि समसंख्याला विषम संख्या विचारली असेल तर नंतर मात्र वजाबाकी 1 करायची. समसंख्याला समसंख्याच विचारली, त्याच्यामुळे आपण वजाबाकी काही नाही करणार. पुढचा प्रश्न घेऊ. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यातल्या मधली संख्या कोणती? तर 3 क्रमवार विषम संख्या असेल, पहिली x असेल, दुसरी x अधिक 2 असेल, तिसरी x अधिक 4 असेल. कारण विषम संख्या 2 हे होत राहतात, वाढत राहतात. ह्या सगळ्यांची बेरीज किती म्हणलं? 153. आता तिघांचं x x x 3x झाले, 2 आणि 4 झाले 6, 153. आता काय करू? हे 6 अधिकच्या इकडे वजा बाकी करू. तीन एक्स आले आपले 147. आता 147 आले तर हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला जातील. x बरोबर 147 भागिले 3 म्हणजे आपलं 49 आलं. म्हणजे सर्वात लहान संख्या आहे ती 49 आली. मग आपल्याला कोणती पाहिजे? मधली संख्या पाहिजे. मग सर्वात लहान संख्या 49 अधिक 2, आपलं उत्तर येते 51. 51 ही संख्या आपल्याला उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. त्याचे विचारलं, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या व सर्वात मोठी समसंख्या असलेली मूळ संख्या यांच्या गुणाकाराचा फरक. आता सर्वात लहान 2 अंकी म्हणला संयुक्त संख्या, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या म्हणलं तर ती येते 4. संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. व सर्वात मोठी समसंख्या असलेली, सर्वात मोठी समसंख्या आहे 2, सर्वात मोठी. तर यांचा गुणाकार किती? म्हणजे 4 गुणिले 2 म्हणजे अतिशय मोठे मोठे शब्द आहेत, पण उत्तर छोटच आहे की नाही? सर्वात लहान 2 अंकी 2 अंकी विचारला. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या, पहिली संख्या 10 आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या गुणिले 2. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. इथे थोडंसं मला वाटतं उत्तरामध्ये काहीतरी चूक आहे. उत्तर राहायला पाहिजे होतं 20 पाहिजे होतं, पण इथं 20 पर्यायामध्ये नाही आहे. सर्वात मोठी जर विचारला असता तर वेगळी गोष्ट होती, आहे की नाही? पण इथे प्रश्नामध्येच आपल्याला सर्वात मोठी समसंख्या असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार, ते इथे याचा गुणाकार येते 20. इथं प्रश्नामध्येच काहीतरी चूक आहे असं मला वाटतंय. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता आपण काय करू? 21 ते 30 मध्ये 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या एकवीस 23 29 ह्या 2 मूळ संख्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या संयुक्त संख्या राहणार. ठीक आहे. संयुक्त संख्या मग काय राहणार? 21 22 23 नसणार आहे, 24 25 26 आणि 29 27 28 29 आणि 30.
ह्या सर्व संयुक्त संख्यांची यांची बेरीज करायची आणि यांची बेरीज करायची. याची जर बेरीज केली आपल्याला तर 23 आणि 29 येईल. आणि ह्यांची बेरीज करायची 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 29 नाही घ्यायची आणि 30, 3, 7, 8, 9, 10, 11, 12, 18, 25, 25 आणि 8, 33, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता ह्या दोघांचं काय म्हणलं त्यांनी आपल्याला इथं ह्या दोन्ही संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर आता आपण याला भाग द्यायला गेलं तर 3 न भाग जातो का ह्या संख्येला? 3 न नाही जात. 7 न पण ह्या संख्येला नाही जात. 17 न पण नाही जात. ह्या दोन 23 आणि 29 फक्त ब न पण नाही जात. जाईल खायला 52 नाही 42. ह्या दोघांची बेरीज किती होती? यांची फरक करायचा, दोघांची वजाबाकी करायची. 151 ला कशाने भाग जाते पाहायचं. 151 ला कशाने भाग जाते? 3 नाही जाणार. 7 न पण नाही जाणार. 151 ला 151 न जाणार. 17 न जाईल का? 17 7 नाही जाणार. फक्त क न जातो. फक्त क न जातो. फक्त क न जातो. फक्त क न भाग जातो इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोड ही जोडमूळ संख्याची नाही? जोडमूळ नाही म्हणजे ज्या दोन्ही मूळ संख्या पाहिजे आणि त्याच्यातला फरक 2चा पाहिजे. ही जोडमूळ संख्या नाही आहे. ही जोडमूळ आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत आणि फरक 2चा आहे. ही जोडमूळ आहे. दोन्ही मूळ आहे, फरक 2चा आहे. ही जोडमूळ आहे. दोन्ही मूळ आहे आणि फरक 2चा आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय आपल्याला सांगायचा आहे. 29 31 ह्या जोडमूळ संख्या आहेत. करेक्ट आहे. 29 31 ह्या सहमूळ संख्या आहे. सहमूळ नाही आहे. सहमूळ पण आहे जोडमूळ पण आहे. त्या 29 31 ह्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. तिन्हीला तिन्ही विधानं बरोबर आहेत. तर अचूक आहेत. अ ब क तिन्ही पण अचूक आहेत. ठीक आहे. तर पहिलं उत्तर बरोबर राहणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर राहणार आहे. नंतर येणारी 6वी समसंख्या पहा ही विषम संख्या आहे व 10वी विषम संख्या याच्यातील फरकाचा वर्ग. 6 आणि 10 मध्ये कितीचा फरक येतो? 6वी समसंख्या याच्यानंतर ही विषम संख्या आहे. 6वी समसंख्या काय येणार? बघा विषम संख्येची आपल्याला समसंख्या काढायची असेल तर 2 न गुणाकार करायचा आणि वजाबाकी 1 करायची. हे झाली 12 12 मधून 1 गेला 11. मग आपल्याला 6वी समसंख्या येईल आपली 4578. आणि आपल्याला काय सांगितलं? 10वी विषम संख्या ही पण विषम आहे. मग वजाबाकी 1 करायचं नाही. ठीक आहे. 6567 गुणिले 10 सॉरी अधिक 10 गुणिले 2 हे झाले 20. 6567 अधिक 20 6587 येणार आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांचं काय म्हणलं आपल्याला? काय करायचं? पहिले फरक काढायचा. ह्या दोघांचा फरक काढायचा. 4587 4578 या दोघांचा फरक केला तर 9 येतो. आता 9चा वर्ग करायचा. 9चा वर्ग 9चा वर्ग 9चा वर्ग म्हणजे 9 गुणिले 9 81. आपल्याला उत्तर येईल 81. 81 पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. ठीक आहे. उत्तर सोपे आहे. तुम्ही थोडंसं लक्ष देऊन केलं की सहज येईल. ठीक आहे. बाकीचे प्रश्न आपण
50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. आता काय करायचं, 50च्या आधीच्या 3 संख्या मूळ संख्या आणि नंतरच्या मूळ संख्या. आधीच्या मूळ संख्या पाहिलं तर 41, 43, 47 ह्या 3 मूळ संख्या, या तिघांची बेरीज करायची. आणि नंतरच्या मूळ संख्या पाहिलं 53, 59 आणि 61 ह्या तिघांची बेरीज करायची. या दोघांचा फरक करायचा आणि त्याला आपल्याला भाग द्यायचा. तर ह्या तिघांची बेरीज केली 41, 43, 47, 10 आणि 11 चला 131 येतं. ह्या तिघांची बेरीज केली. एकशे 73. आता दोघांची वजाबाकी करायची. 42 ला कशाने भाग जातो? 42 ला 2 न जातो, 3 न जातो, 7 न जातो. म्हणजे अ ब ड आन्सर येईल आपल्याला. अ ब ड हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर भेटेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.